पण जेव्हा तुम्ही आता म्हणत होतास की जीवन मूल्य जपणं महत्वाचं असतं आणि ते कधीही बदलत नाही, एक दीपस्तंभासारखं असतं. जीवन मूल्य बदलत नाहीत, आणखीन त्याच्यामधले तत्व बदलत नाहीत. आज आता बरीचशी तरुण पिढी अशा गोष्टींचा विचार करते की ही जीवन मूल्य आणि तत्व ठेवून आज कोणाचंही भलं झालेलं नाही, कारण ती शॉर्ट टर्म विचार करते. बरोबर आहे. हा लॉंग टर्म विचार व्हावा, हा जास्त भविष्याचा मोठा विचार व्हावा. या मोठ्या विचारांसाठी नेमकं नेतृत्व देणाऱ्या माणसांनी काय करायचं? कधी असं असतं की सगळ्या गोष्टी विश्वासावर होतात, श्रद्धेमुळे गोष्टी घडतात. तुम्हाला नवीन ह्या युथला काय हवं असतं, नवीन पिढीला काय हवं असतं? यश हवं असतं. तर ते यश जे आहे ते आपण प्रिझमच्या पहिल्या भागात कव्हर केलं. तर ते यश नुसतं संपादन करायला तुम्हाला जीवन मूल्यांची गरज असते का? कदाचित तितकीशी नसते. ते यश टिकवायचं असेल तर काय करायला लागतं? नाहीतर ते यश येत जात राहील आणि तुम्ही खूप मेहनत करत राहाल, दरवेळेला थोडंसं यश मिळेल, आणखीन त्या यशाने कदाचित तुम्ही खुश व्हाल, पण तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला खूप मोठं यश मिळू शकलं असतं. तर त्याच्यानंतर तुम्ही डिसिप्लिन्सचं पालन कराल. काही डिसिप्लिन्सचं पालन केल्यामुळे तुमच्याकडे ते यश अबाधित राहील, टिकेल. पण तुम्हाला ते नियम पाळाल. पण तुम्हाला ते यश जर का खूप मोठं करायचं असेल, तुम्हाला लोक समुदाय लागेल, तुम्हाला तुमच्या खाली लीडर्स लागतील, आणि जे तुम्ही करू शकत नाही आहात ते करण्याची कॅपॅसिटी असलेले लोक तुम्हाला तुमच्या बरोबर लागतील. तर हे जे सीईओज आहेत, तुम्ही त्यांच्याकडे बघा, त्यांची ऑटोबायोग्राफी वाचा. तुम्हाला कळेल की त्यांना खूप पुढे गेल्यानंतर काय कळलं, आणि त्यांना जे वयाच्या 20व्या नव्हे पण 40व्या वर्षी कळलं किंवा 50व्या वर्षी कळलं, तर ते तुम्ही इथून इथे जाण्याचा प्रयत्न करतात, पण ते इथून नंतर इथे गेलेले आहेत. मग तुम्ही इथून इथे का नाही जात? तेव्हा तुम्हाला कळेल की ही जीवन मूल्यांची गरज काय. तुम्हाला यश हवं असेल तर तुम्ही फक्त परफॉर्मन्सकडे लक्ष द्या. यश टिकवायचं असेल तर काही नियमांचं पालन करा. नियमाचं पालन सोपं नसेल, पण ते डेफिनेटली वर्थ इट असेल, कारण ते तुम्हाला यश संपादन केलेलं टिकेल. आणि जर का ते यश तुम्हाला खूप मोठं करायचं असेल तर तुम्हाला तिसऱ्या साईडची म्हणजे जीवनमूल्यांची गरज लागेल. हे सगळ्याचा ना मार्ग आहे ना तो खूप असा, आणि तो पेशन्सचा आहे. बरोबर. आजकाल तरुण पिढीला मी कोणालाही नावं ठेवत नाहीये, खरंच आहे काळ त्यांच्या इतक्या पुढे जातोय की कालचं मला विचार करायला सुद्धा आज वेळ नसतो, किंबहुना कालचं जुनं झालेलं असतं. बरोबर. तर ही जी त्यांची ससे होलपट आहे, ही ससे होलपट नेमकी आपल्याला थांबवता येईल? आज असं आहे की पूर्वी जसं तुम्ही कोणाला तरी फॉलो करणं, किंवा जसं शिक्षण पद्धती होती पूर्वीची, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेंटर्स मिळायचे, तुम्हाला गुरु मिळायचे. गुरुला का सगळ्या बाबतीत फॉलो करायचं ह्याचं तुम्हाला पूर्ण ह्याचं ज्ञान नसेल देखील कदाचित, पण तुम्ही ते फॉलो करत होतात. आणि नंतर तुम्ही जेव्हा मोठे तुम्ही कौमार्य अवस्थेमधून त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मोठे व्हाल आणि काम करायला लागाल, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही जे बालपणामध्ये किंवा ग्रो होताना गुरूंकडून तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याचा तुम्हाला किती फायदा होतोय. आज काय झालं, प्रत्येक गोष्ट तुम्हाला पडताळून पाहावीशी वाटते की हे मी करू तर का करू ते सांगा मला. नाही, पण मी ते का करायचं, आणि ते तुम्ही म्हणताय त्याच्यामुळे मला यश थोडंसं दूर गेलेलं दिसतं. तर त्याच्यामुळे चटकन यश संपादन करणं, त्याच्यानंतर ते यश तुमच्याकडे स्थिरता नाहीये, ते रस राहत नाही, आणि तुम्हाला सतत ते परत परत करावं लागतं. म्हणून जर का तुमच्याकडे पुढे त्या मार्गावर चाललेले जे लोक आहेत त्यांच्याकडून तुम्ही जर का समजून घेण्याचं बघितलं, कसं होतं की एक्सपिरियन्स असावा, पण तो एक्सपिरियन्सनी शिकावं ते चांगलं आहे, पण जर का दुसऱ्याच्या एक्सपिरियन्सनी शिकता आलं तर ते फारच चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला तेवढं सगळं परत परत करायला नको. तर म्हणून मेंटरची खरंच गरज आहे, आणि तुम्हाला जो त्या मार्गावरती ऑलरेडी पुढे गेला आहे त्याच्याकडून म्हणून शिकावं.